सगळ्यांना जय बाबा. मेहर बाबांचे अध्यात्मपर लेख आणि संदेश याचा भाग 2 पुस्तक आपण बघतोय आणि भाग 2 मधलं आज प्रकरण 4 निस्वार्थ सेवा. प्रकरणाचं नाव आहे निस्वार्थ सेवा. अत्यंत महत्त्वाचं आणि फार छान असं हे टॉपिक आहे, कारण बाबांचा समाधीवरच हे लिहिलेलं आहे की मास्टरी इन सर्व्हिट्यूड म्हणजे त्याचं किती महत्त्व आहे हे आपल्या लक्षात येईल. निस्वार्थ सेवेच्या मार्गातून गॉड रिअलायझेशनसाठी कशी मदत होऊ शकते ह्याच्याबद्दल या प्रकरणामध्ये, की निस्वार्थ सेवा कशी असते, कशी करता येईल, काय खूप छानच महत्त्वाचा हा टॉपिक आहे. तर निस्वार्थ सेवा प्रकरणाचं नाव आहे आणि पहिलाच पॅरेग्राफ आहे, त्याचं हेडिंग आहे कर्मयोगी हा अस्ताव्यस्त क्रिया व त्याचप्रमाणे क्रियाशून्यता दूर ठेवतो. आपण मागच्या ह्याच्यात पाहिलेलं आहे ज्ञानयोगी, कर्मयोगी, वेगवेगळे जे मार्ग आहेत गॉड रिअलायझेशनसाठी सांगितलेले बाबांनी. त्यामध्ये कर्मयोगाबद्दलचं ह्याच्यामध्ये बाबांनी सांगितले की जो कर्मयोगी असतो, अस्ताव्यस्त क्रिया म्हणजे काही एक ठरवून व्यवस्थित एका विशिष्ट मार्गाने न कधी हे केलं कधी ते केलं, ह्याही देवाला जा त्याही देवाला जा तिकडे कर, असं म्हणजे निश्चित ठरवून नाही. आणि काही त्याला काही म्हणजे नक्की काही त्याचं प्लॅनिंग नाही, असं हा कर्मयोगी करत नाही. तर तो काय करतो की अशा व्यवस्थित काय जे कार्य करायचं ते त्याला समजून घ्यायला लागतं की माझं कोणतं कर्तव्य आहे, माझ्या काय ड्युटीज आहेत, त्या मी कशा निभावल्या पाहिजे, त्याच्या प्रायोरिटीज कशा आहेत, हे सगळं ठरवून आणि काही न करता नुसतं बसून राहणं किंवा अशी क्रियाशून्यताही तो टाळतो. कर्मयोगी हा स्वार्थजनित म्हणजे स्वार्थातून उद्भवलेल्या, कर्मयोगी हा स्वार्थजनित अस्ताव्यस्त क्रियाशीलता टाळतो. म्हणजे जी कुठली कामं, क्रिया, कर्म स्वार्थातून उद्भवली आहे की अमुक केलं म्हणजे माझं अमुक होईल, असा स्वार्थीपणातनं तो कुठली क्रिया करत नाही. व त्याचप्रमाणे नितांत निरिच्छाजनित, नितांत म्हणजे अत्यंत, निरिच्छाजनित म्हणजे निरिच्छेतून उद्भवलेल्या दृश्यमान क्रियाशून्यताही टाळतो. म्हणजे सहज दिसेल की हा माणूस नुसता बसून आहे, आयडियली काही अत्यंत क्रियाशून्यता म्हणजे काहीही न करणं, की काही मी कुठलंही कर्म केलं तर मग संस्कार उद्भवतात, मग मी कुठलं कर्मच करणार नाही, तर असं नाही, असं तो करत नाही. आणि जे निरिच्छा, एक काही इच्छा नाही आहे काही करायचं, काहीच करावं असं वाटत नाही, असं निरिच्छेतून जी क्रियाशून्यता येते ती पण तो टाळतो. इच्छा असो की नसो, जर कर्तव्य आहे, कर्म आहे, ते केलं पाहिजे. तर अशा प्रकारचा कर्मयोगी हा काय करतो की स्वार्थातून उद्भवणाऱ्या क्रिया किंवा निरिच्छेतून उद्भवणारी क्रियाशून्यताही टाळतो. तो जिच्यात स्वार्थपर हेतूंची थोडीही भेसळ नाही अशा निस्वार्थ सेवेचे जीवन घालवतो. एकदम निर्भेळ जीवन असतं त्याचं, की ज्याच्यामध्ये थोडंसुद्धा त्याचं जो काही जीवन आहे कर्मयोग्याचं, तो काय करतो की कर्म हीच पूजा आहे. मग पण ते कसं असतं की निस्वार्थ कर्म, ज्याच्यात थोडाही स्वार्थ लवलेशही नसतो, अशा प्रकारचं निस्वार्थ सेवेचं जीवन तो घालतो. आणि जीवनाच्या सर्व कलांमध्ये तो ईश्वरत्वाची अभिव्यक्ती करतो. जेवढ्या पण जीवनाच्या फेजेस आहेत, टप्पे आहेत, त्या प्रत्येक जीवनाच्या टप्प्यामध्ये तो ईश्वरत्व जे आहे की ईश्वर आहे, समोरच्यामध्ये ईश्वर आहे म्हणून मी त्याची सेवा करेल, ही जी भावना आहे, ईश्वरत्वाची भावना कायम त्याची जीवनाच्या प्रत्येक विविध अंगांमध्ये दिसून येते. पुढचा पॅरेग्राफ आहे अबुद्ध सेवेमुळे घोटाळा आणि जटिलता उत्पन्न होते. की अशी सेवा की जी पूर्ण विचारपूर्वक केलेली नाही, विवेकसंमत नाही, ज्ञानसंमत नाही, अशी अविवेकाने जी केलेली सेवा असते त्याच्यामुळे बरेचसे कॉम्प्लिकेशन्स तयार होतात, क्लिष्टता होते, अवघड गुंतागुंत निर्माण होते. सेवा जरी निस्वार्थी असली तरी
ती आध्यात्मिक ज्ञानानेच निर्दिष्ट झाली पाहिजे. निर्दिष्ट म्हणजे दिशा दाखवलेली, की निस्वार्थ सेवा जरी केली तरी पण ती आध्यात्मिक ज्ञानाने तिने दिशापूर्वक, तिची दिशा कशी पाहिजे की अशा सेवेमागे ती करताना आध्यात्मिक ज्ञानाचा आधार पाहिजे आणि त्या आधाराने ती सेवा निस्वार्थपणे केली गेली पाहिजे. अज्ञानमूलक, आता हे सगळं ऐकताना तुमच्या मनात बरेच प्रश्न उद्भवतील की अज्ञानाची सेवा म्हणजे काय, अस्ताव्यस्त क्रिया म्हणजे काय, किंवा आध्यात्मिक ज्ञानाचं अधिष्ठान असलेली सेवा म्हणजे काय, असे प्रश्न मनात निर्माण होऊ शकतात. आत्ता ह्या सगळ्यावर विवेचन यासाठी करत नाही की पुढे प्रकरणाच्या ओघात या सगळ्यांची उत्तरं बाबांनी दिलेली आहेत, ती आपोआप तुम्हाला उलगडतील. सपोज नाही उलगडली राहिली तर जरूर प्रश्न विचारणे. अज्ञानमूलक अबुद्ध सेवेपासून बहुधा घोटाळा, गुंतागुंत व जटिलता उत्पन्न होते, की जी अशी सेवा की फारसं त्याला विवेकसंमत नाही, फार विचारपूर्वक केलेली नाही आहे, इकडेही काय कर तिकडेही काय कर, असं जे आजकाल आपण बघतो राजकीय पुढारी आहेत, सामाजिक कार्य करणारे आहेत, आपलं नाव व्हावं किंवा हे व्हावं म्हणून इथेही काय कर तिथेही काय कर, असं जे अबुद्ध सेवा आहे, बाबा सांगतात की अबुद्ध म्हणजे बुद्धिपूर्वक नाही केलेली, विचारपूर्वक केलेली नाही, अशा सेवेपासून घोटाळा आणि गुंतागुंत आणि कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात. सामाजिक संस्थांमध्ये पुष्कळसे चांगले लोक सार्वजनिक कार्यात अविरत गुंतलेले असतात, परंतु त्या कार्यांचा शेवट पुढे काय होतो? त्या कार्याने एक प्रश्न सुटला तरी त्यामुळेच अदृष्टपूर्व आणि ज्यावर आपली सत्ता चालत नाही असे 10 समस्यारूपी उपपरिणाम उद्भवतात. म्हणजे बरेच सामाजिक कार्य आपण बघतो, एकदा काम एखादं हाती घेतलं म्हणून ज्या उद्दिष्टासाठी ते काम हाती घेतलं ते उद्दिष्ट कधीही पूर्ण होत नाही, ते कायम चालूच असतं. उदाहरणार्थ समजा हुंडा विरोधी चळवळ घ्या किंवा वृक्षारोपण चळवळ घ्या किंवा पाणी अडवा पाणी जिरवा घ्या. एकदा ते काम केलं म्हणून ते संपलं असं नाही, ते अविरत ती समस्या पुढे कायम चालू असते. आणि मग एक काम जरी हाती घेतलं, सपोज दारूबंदी, तर त्याच्यातून आणखीन पुढे 10 उपपरिणाम त्या कार्यामुळे उद्भवणाऱ्या परिणामांना सुद्धा तोंड द्यावं लागतं, की त्याचे पुन्हा आणखीन उपपरिणाम असतात, इफेक्ट्स असतात, जसं गोळीचे साईड इफेक्ट्स असतात. आता तुम्ही म्हणाल एखादं चांगलं कार्य केलं तर त्याचे उपपरिणाम कसे असू शकतात? सपोज दारूबंदी केली, तर दारूबंदी केल्यामुळे त्या दारूच्या व्यवसायावर ज्यांचं जीविका चालते, तेच त्यांचं उत्पन्न आहे, कुटुंब ज्यांचं चालतं, ते लोक बेरोजगार होतात, हा त्याचा उपपरिणाम झाला. अशा पद्धतीने की असे कुठले काय की अनाथांचं किंवा अबलांची सेवा करणं, अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्या सामाजिक कार्य हे सतत चालूच राहतं. त्या ज्या उद्दिष्टासाठी ते कार्य केले गेलं आहे ते उद्दिष्ट कधी संपत नाही, म्हणजे तो प्रश्न कधी संपत नाही, तो अविरत पुढे चालूच असतो. सामान्य जगातील माणसे वाईटाचा प्रतिकार त्याला विरोध करून करतात, परंतु हे करताना दुसऱ्या एखाद्या वाईटाचे ते जन्मदाते बनतात. याचा आत्ता आपण उदाहरण बघितलं दारूबंदीचं, आणि हे मी म्हणते असं नाही, तर हे मेहरबाबांनी सांगितलं होतं. कुठे काय तो पुस्तकाचा रेफरन्स आत्ता मला सांगता येणार नाही, पण बाबा म्हटले होते की महात्मा गांधी फार उत्तम कार्य करतायत, पण त्यांना आत्ता या जन्मात मुक्ती मिळणार नाही, अजून 2 जन्मानंतर त्यांना मुक्ती मिळेल, आणि तेही पुढचा त्यांचा जन्म फार क्लेशदायक असेल. तर तिथे जी मंडळी होती त्यांनी विचारलं असं का, तर बाबांनी सांगितलं की त्यांनी बरीच चांगली कार्य केलं. सपोज आता त्यांनी दारूबंदी केली, फार चांगलं मोठं कार्य आहे, पण ती एवढ्या मोठ्या प्रमाणात होतं, पण जसं आत्ताच आपण बघितलं की त्या व्यवसायावर जे अवलंबित कुटुंब होती त्यांचं काय, त्यांचं जे उपजीविकेचं साधन होतं, ज्यापासनं त्यांचं कुटुंब चालायचं, ते गेलं. त्यामुळे त्याचे जे वाईट संस्कार आहेत ते सुद्धा गांधींनाच भोगावे लागणार, कारण दारूबंदीचं कार्यसुद्धा त्यांनीच केलेलं आहे. त्यामुळे हे असं होतं की चांगलं करतानासुद्धा त्यातनं जे काही एखादं वाईट असेल, त्या वाईटाचं ते जन्मदाते बनतात, असं बाबांनी इथे सांगितलं आहे. त्याचं हे उदाहरण
जे बाबांनीच सांगितलं होतं हे ह्या संदर्भात नाही पण अन्यत्र, ते त्याच्यावरून आपल्याला लगेच कळतं. समजा एका माणसाच्या अंगावर खूपशा मुंग्या चढल्या आहेत, बाबांनी छान उदाहरण दिले पुढे, आणि त्यातली एक त्याला चावली, तर साहजिकच तिला मारून तिचे शासन त्याला करावेसे वाटेल. परंतु असे करताना जर तो त्या मुंगीला आपल्या हाताने मारू लागला, तर ज्या त्याला चावल्या नाहीत, अतएव निरपराधी आहेत म्हणून निरपराधी आहेत अशाही कित्येक मुंग्यांना तो मारील. हे होतंच. आता समजा डास आहे, डास येऊ नये म्हणून जाळी लावणं वगैरेपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही जेव्हा रात्रीचे डास घालवण्यासाठी ती बॅट म्हणा किंवा इतर काही वापर करतो, तो प्रत्यक्ष डास चावलेला आहे का नाही आपल्याला माहीत नसतो, पण डासचा चावून हिवताप होऊ नये म्हणून मग असलेल्या नसलेल्या सगळ्या निरपराध डासांनासुद्धा आपल्याला मारावं लागतं. आणि डेफिनेटली ह्या सगळ्याचे संस्कार आपण गोळा करत असतो, उद्देश आपला काहीही असो. म्हणून ते करताना बाबांचं नाव घेणं, तेवढाच त्याचा इफेक्ट कमी होईल. म्हणून एका मुंगीविरुद्ध न्याय मिळवताना दुसऱ्या कित्येक मुंग्यांविरुद्ध अन्याय करण्याच्या क्रियेत तो ओढला जातो. ह्याची पण एक गोष्ट छोटीशी आहे, मागे सांगितली आहे मी, मला वाटतं थोडक्यात सांगते की कुठला तरी सहवास होता, त्यासाठी पटांगण तयार करत होते, मोठा सहवास होता, आणि सगळं झालं आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा अचानक खूप सगळ्या मुंग्या यायला लागल्या. तर बाबा म्हणे ठीक आहे असू दे, आणखी साफ करा, निघून जातील. पण दुसऱ्या दिवशी तेवढ्याच वाढायला लागल्या. आदल्या दिवशी बाबांनी मारू नका ऑर्डर दिली, पण दुसऱ्या दिवशी ते म्हणाले की नाही, जर ह्या मुंग्या माझ्या प्रेमींना चावतील आणि माझे प्रेमींना असं हालत झालेली मला आवडणार नाही, म्हणून दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की ठीक आहे, त्या मुंग्या मारण्यासाठी जे काही जरुरी आहे ते करायला सांगितलं होतं. निस्वार्थ सेवेच्या कलेमध्ये प्रवीण न बनता जो मनाच्या उदारतेने का होईना सामाजिक कार्याच्या आवर्तात सापडतो, त्याची उपरी निर्दिष्ट म्हणजे वर सांगितलेल्या उदाहरणातील मनुष्याप्रमाणे स्थिती होते. की तुम्हाला निस्वार्थ सेवेबद्दल काही माहीत नाही, त्यात तुम्ही पारंगत नाही आहात, पण एक मनाची उदारता असते, ओढ असते. काही लोकांना आजकाल आपण बघतो, आणि त्या ओढीतून जो कोणी सामाजिक कार्यात ओढला जातो त्याची अवस्था हे वरती सांगितलेल्या उदाहरणाप्रमाणे होते. की अस्ताव्यस्त क्रिया म्हणा किंवा त्याच्यातनं उद्भवणाऱ्या इतर परिणामांची त्यांना तोंड देणं म्हणा, किंवा आता पुष्कळ सामाजिक कार्यकर्ते असतात, ते मनाने उदार असतात किंवा निर्मळ असतात, त्यांना केवळ सामाजिक कार्य करायचं असतं, पण कळत न कळत आजची परिस्थिती आहे की ते राजकीय एखाद्या ग्रुपच्या किंवा एखाद्या ह्याच्या विळख्यात येऊ शकतात, आणि मग त्याच्यामधून जी गुंतागुंत होते ती वाईट असते. कारण गुंतागुंत न करता खरी परिणामकारक सेवा कशी करावी हे तो शिकलेला नसतो. कोणतीही क्रिया विश्वाला केवळ वरदानच ठरण्याकरता तिचा उद्भव जीवनाच्या अत्युत्कृष्ट ज्ञानातूनच झाला पाहिजे. बाबा सांगतात की कोणती पण जी क्रिया करायची आहे ती संपूर्ण विश्वाला केवळ वरदान ठरली पाहिजे, आणि असं अतिउत्कृष्ट द बेस्ट जे नॉलेज आहे, ज्ञान आहे, त्याच्यामधूनच अशा क्रियेचा जन्म झाला असला पाहिजे. ह्याच्याबद्दलचं दुसरं उदाहरण सांगता येईल म्हणजे न्यूक्लिअर बॉम्बचा शोध. आता न्यूक्लिअर बॉम्बचा शोध जरी चांगल्या हेतूने लावलेला असला आणि त्याचे चांगले गोष्टी भरपूर जरी त्याच्यामध्ये असल्या तरी पण त्याचा विध्वंसक परिणामांपासून कोणीही सुटलेला नाही आहे. जे माझ्या सानिध्यात येतात त्यांनी जीवनाचे खरे ज्ञान करून घेतले पाहिजे. बाबा सांगतात की जे कोणी माझ्या सानिध्यात सहवासात येतात त्यांनी आयुष्याचं जीवनाचं जे खरं ज्ञान आहे ते करून घेतलं पाहिजे. गुंतागुंत उत्पन्न करणार नाही अशा प्रकारची सेवा करण्याची सवय त्यांनी स्वतःच लावली पाहिजे. आता उदाहरणार्थ द्यायचं तर बाबांचं मस्त कार्य किंवा बाबांनी जे कोढी लोकांची लेपर्सची सेवा केली अशी उदाहरणं देता येतील. तर बाबा सांगतात की जे कोणी माझ्या सानिध्यात येतील त्यांनी आयुष्याचं जीवनाचं खरं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. कुठली गुंतागुंत उत्पन्न होणार नाही अशा प्रकारची सेवा करण्याची सवय त्यांनी, ती सुद्धा सवय आहे. जसं चांगल्या सवयी लावून घ्याव्या लागतात तशी ही निस्वार्थ सेवेची सुद्धा
सवय लावून घेता आली पाहिजे. आणि बाबा सांगतात की अशी सवय त्यांनी स्वतःच लावली पाहिजे. जेव्हा निस्वार्थ सेवा केली जाते तेव्हा ती कोणत्याही परिणामाच्या, अगर बक्षिसाच्या आशेने, अगर बुद्धीने केलेली नसली तरी त्या सेवेचे फल कर्मयोग्याला मिळतेच. बाबा सांगतात की जी सेवा निस्वार्थपणे केलेली आहे, कुठलाही स्वार्थी हेतू नाही, त्यात कुणी शाबासकी देण्याची अपेक्षा नाही, कुठलं त्याच्यातनं परतफेडीची अपेक्षा नाही, कुणी त्याच्यातनं बक्षीस द्यावं अशी अपेक्षा नाही, अशी जेव्हा सेवा केलेली असते, अशी जरी निरपेक्ष बुद्धीने निस्वार्थ सेवा केलेली असेल तेव्हा त्यांनी अपेक्षा करू की नको, रादर त्यांनी अपेक्षा न केल्यावरच अशा वेळेला त्या कर्मयोगाला, त्या निस्वार्थ सेवेचं एक उत्तम फळ मिळतंच मिळतं. निस्वार्थ सेवा ज्ञानावरच अधिष्ठित म्हणजे आधारलेली असली पाहिजे. जी निस्वार्थ सेवा आहे ती खऱ्या ज्ञानावर आधारलेली असली पाहिजे. जरी एखादे, आता इथे ज्याने अबुद्ध सेवा जे म्हटलंय, निर्बुद्ध सेवा, निर्बुद्ध सेवेचं एक गोष्ट मी मागच्या 2-3 प्रकरणात सांगितलेली, आज रिपीट नाही करणार. बहुतेक तुम्हाला आठवत असेल, कुणाला आठवली त्यांनी नक्की चॅटमध्ये टाकावं की बकरीची सेवा. बकरीने पुढे घास टाकला त्या बाईनं, ती एक गोष्ट सांगितलेली आहे की ती बकरी घासापर्यंत पोचू शकत नाही आणि चालता चालता तिने जस्ट घास तिच्या पुढे उडवला. त्यात काय तिने बुद्धी वापरली नाही, पण ती निस्वार्थ सेवा होती. त्याच्यामध्ये काही इंटेलिजन्स तिने वापरलेला नव्हता. त्याने अबुद्धपणे जरी एखादे निस्वार्थ सेवा कृत्य केले, म्हणजे अनइंटेलिजंटली, एखादं अनइंटेलिजंटली जरी अबुद्धपणे फार विचार न करता, त्याचा अभ्यास न करता जरी एखादं निस्वार्थ कार्य केलं तरी त्यापासून देखील त्याला थोडाफार आध्यात्मिक फायदा होतोच. पण फायदा होईल ह्या आशेने ते कधी करायचं नाही. परंतु त्याच्या अबुद्ध क्रियेपासून इतरांना होणारे निष्कारण दुःख त्याला टाळता येत नाही. त्याला आध्यात्मिक फायदा होतोच, परंतु एका क्रियेतून केल्यानंतर जो दुसरा परिणाम, त्याचा उपपरिणाम असतो, तो त्याला टाळता येत नाही. तथापि जेव्हा त्याच्या स्वार्थरहित सेवेला म्हणजे निस्वार्थ सेवेला ज्ञानाची बैठक असते तेव्हा त्याला स्वतःला तर त्यापासून आध्यात्मिक फायदा होतोच, परंतु त्या क्रियेशी ज्या ज्या लोकांचा संबंध आला असेल त्या सर्वांचे तो भौतिक आणि आध्यात्मिक कल्याणही करतो. जेव्हा असं ज्ञानाची बैठक असलेली सेवा केली जाते, हेतुपूर्वक, विवेकपूर्वक, ज्ञानसम्मत असं जेव्हा कार्य केलेलं असतं, विचारपूर्वक जेव्हा एखादी सेवा निस्वार्थपणे केलेली असते, तेव्हा करणाऱ्याला त्याचा आध्यात्मिक फायदा मिळतोच, पण ज्यांच्यासाठी ते कार्य केलं आहे त्यांनासुद्धा त्याचा भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही फायदा होतो. कसं, याचं उदाहरण म्हणजे समजा एखादं खेडेगाव आहे, रिमोट प्लेसला शाळा नाही, तिथे शाळा काढली तुम्ही, किंवा रात्रीचे वर्ग सुरू केले, किंवा जे अज्ञान आहेत आणि प्रौढ वर्ग सुरू केले, असे जे आहेत, हे एक उदाहरण म्हणून मी सांगते. तुमच्यातल्या आणखी इतरांना काही चांगले उदाहरणं आठवत असतील तर नक्की टाका चॅटमध्ये किंवा बोलाल. म्हणून स्वार्थरहित सेवा ही तत्संबंधी म्हणजे त्यासंबंधी सर्व लोकांना निर्भेळ वरदान होण्याकरता ज्ञानावरच अधिष्ठित असली पाहिजे. जी निस्वार्थ सेवा आहे ती सगळ्यांना छान निखळ वरदान होण्यासाठी, त्यांचाही भौतिक आणि आध्यात्मिक लाभ होण्यासाठी अशी निस्वार्थ सेवा ज्ञानावरच अधिष्ठित असली पाहिजे. उदाहरण द्यायचं तर मदर टेरेसा, बाबा आमटे किंवा पाणीपुरवठा योजना. त्या पाणीपुरवठा योजनेतनं कुणाचं काही नुकसान किंवा उपपरिणाम काही वाईट होण्याचा त्याच्यामध्ये चान्सेस नाही आहे. तर अशा ह्या एक उदाहरण म्हणून कित्येक वेळा, किंवा आजकाल पहा एक संस्था आहे मुंबईला, तर जे कॅन्सर पेशंट आहेत किंवा त्याच्याबरोबरचे नातेवाईक आहेत त्यांना राहण्याची खाण्याची सगळीच भ्रांत असते, त्यांच्यासाठी ते लोकसेवा पुरवतात. पुढचा पॅरेग्राफ आहे,
वरपांगी व तिखाऊ सेवा कधी कधी वस्तुतः हानिकारकच असू शकते. असं कसं असू शकेल? सेवा हानिकारक कशी असेल? तर जी वरवर खरंच तळमळ वाटत नाही, मनातून काही वाटत नाही आणि नुसतं दाखवायचं, देखावा करण्यासाठी जे बरेच राजकारणी, पुढारी किंवा इतर काही लोक करतात, फक्त देखावा म्हणून जी सेवा केली ती हानिकारक का? कारण ते कर्माचं बंधन तेवढं जास्त वाढेल त्याच्यातनं. कित्येक वेळा सामान्य लोकांना जी सेवा म्हणून वाटते ती विशेष परिस्थितीत सद्गुरूच्या दृष्टीने हानिप्रद म्हणजे हानिदायक ठरण्याचा संभव असतो. सद्गुरूला परिस्थितीचे अचूक ज्ञान असते आणि त्याला तिच्या आध्यात्मिक गरजांचेही गंभीर आकलन म्हणजे समज झालेले असते की समोरचा जो जीवात्मा आहे, जो अशी सेवा देऊ इच्छितो, त्याचे कर्मबंधन कसे आहेत, त्याचा पुढचा प्रवास काय आहे आणि ज्याच्यासाठी सेवा देणार त्यांचा निकड आणि त्यांचे कर्माचे बंधन काय आहे हे सगळं सद्गुरूला माहीत असतं. म्हणून त्या सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली जर काही सेवा केली तर ती सगळ्यात उत्तम सेवा होईल आणि मग तिथे हानिदायक काही ठरण्याचा संबंध नसतो. आणि कारण प्रत्येकाच्या आध्यात्मिक गरजा काय आहे याची समज सद्गुरूला असते. सामान्यतः भुकेलेल्यांना अन्न देणे ही अपरिहार्य म्हणजे टाळता न येणारी, अगदी द्यायला पाहिजे आणि आवश्यक सेवा होत असली तरी काही विशिष्ट परिस्थितीत त्याच्या कल्याणाच्या दृष्टीनेच भुकेलेला अन्न न देणे हेच योग्य ठरेल. काय म्हणतात बाबा की जरी भुकेलेला अन्न देणं हे चांगलं असलं तरी काही परिस्थितीत त्याला अन्न न देणं हे योग्य ठरेल. का? दान म्हणून अन्नासाठी भीक मागण्याची प्रवृत्ती अनावश्यक आणि अस्पृहणीय संस्कार उत्पन्न करते. की जर त्याला तुम्ही अन्न दिलं फ्रीमध्ये तर मग त्याचे एक वेगळे वाईट संस्कार त्याच्यावर तयार होतात आणि जे अनावश्यक असतात. आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे की फॉरेनर्सच्या मार्फत फॉरेनर्सना बाबांनी सांगितलं होतं की भीक देऊ नका आणि आपल्या सगळ्यांना हे माहीत आहे की बाबा सांगायचे की भीक द्यायची नाही. पण मला माहीत नाही तुमच्याबद्दल, मला तरी हा नेहमी प्रश्न पडायचा की असं का सांगितलं असेल बरं बाबांनी. पण जे बाबा सांगायचे की भीक देऊ नका त्याचं इतकं सुंदर इथं उत्तर आहे की असं का सांगायचं, इतकं सुंदर विवेचन आहे की अशी भीक दिल्यानंतर ती जी भीक मागणारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीमध्ये खराब संस्कार तयार होतात आणि त्या संस्कारांचे भागीदार भीक देणारा सुद्धा होतो. आता कारण कळलं की बाबा का सांगतात भीक द्यायची नाही ते. आणि अशा प्रवृत्तीने जो मनुष्य तुमच्याकडे येतो त्याला भीक देऊन त्याचे ते संस्कारांचे ओझे वाढवायला तुम्ही मदत करता. त्याची सवय आहे, कष्ट नाही करायचे, काही नाही, काबाड कष्ट करायचं नाही, परिस्थितीला स्वतः तोंड द्यायचं नाही आणि नुसतं फुकटचं खायचं. असे काही लोक असतात, काहींची अगदी दयनीय अवस्था असते, मजबुरी असते किंवा काय, त्यांना आपण सध्या चर्चेतून सोडूया. पण जे केवळ मुफ्तचं खायला मिळतं, फुकट खायला मिळतं म्हणून जर ते भीक मागायची त्याची प्रवृत्ती असते तर ते तसे त्याचे वाईट संस्कार असतात आणि त्या वाईट संस्कारांना आपण हातभार लावतो, आपण त्यांना पण मदत करू. बरेच लोक बघा वाढदिवस, मॅरेज ॲनिव्हर्सरी असं करायचं असेल, विशेषतः अहमदाबादमध्ये मी हे खूप बघितलं, इथंही आहे काही भागांमध्ये, मुंबईमध्ये पण, तर ती लोक काय करतात की आपला वाढदिवस म्हणा किंवा आपलं ॲनिव्हर्सरी मंदिरामध्ये जातात आणि तिथे किंवा कुणाच्या आठवणी स्मरण दिन वगैरेला मंदिर में भिकारी देते ना वहाँ देके आते हे म्हणतात. ही त्यांची धारणा की त्यांनी काहीतरी पुण्यकर्म केलं. पण ह्या दृष्टीने जर बघितलं तर ती ज्ञानपूर्वक सेवा म्हणता येईल का? कारण ते सहज आहे, शक्य आहे, सोपं आहे, त्याच्यातही लोक सोय बघतात. खरा जो गरजू आहे त्याला शोधणं जिकिरीचं काम असतं, ते करायला कुणाकडेही वेळ नसतो. अशी अज्ञानपूर्वक केलेली सेवा त्याचे वाईट परिणाम तुम्हालाही भोगावे लागणार. म्हणून जरी वरवरच्या दृष्टीला तुम्ही त्याचे चांगले करीत आहात असे वाटले तरी वास्तविक पाहता तुम्ही त्याला अधिकच बंधनात टाकीत असता
आणि जेव्हा तुम्ही समजूतदारपणाने अगर किंवा ज्ञानाने नव्हे तर केवळ सवयीने आपली दानशीलता दाखवता, तेव्हा त्या दान मागणाऱ्याला आपल्या उपकाराच्या ओझ्याखाली चिरडून टाकण्याची तुमची इच्छा नसली तरी तुमच्या क्रियेचा वास्तविक परिणाम तसाच. सवय असते, बऱ्याच लोकांना सवय असते, बरोबर ते सुटे पैसे ठेवतात किंवा काय ठेवतात, किंवा थंडीच्या दिवसात काही चांगलं करण्याच्या भावनेने, हे मी चांगलं आहे का वाईट माहिती नाही, पण थंडीच्या ह्याच्यात बरेच लोक गाडीमध्ये गरम कपडे किंवा बाकी कपडे अंथरून पांघरून घेतात आणि मग रस्त्यामध्ये जे कोणी बिना ह्याचं पडले त्यांना ते देतात, किंवा काही लोक सवयीने पटकन भिकारी दिसला की टाक भीक. अशामुळे काय होतं की एक तुमच्यामध्ये प्रवृत्ती जागृत होते की मी ह्याच्यावर उपकार केला आहे, मी ह्याचं काहीतरी चांगलं केलं, मी ह्याचा काही कामाला आलं. ही उपकाराची भावना आहे. त्या भावनेपोटी तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला आपल्या उपकाराच्या ओझ्याखाली तुमची इच्छा नसली तरी तुम्ही त्याला चिरडून टाकता. असा त्याचा परिणाम होईल असं बाबा सांगतात. किंवा काय की वापरलेले कपडे देणं, टाकाऊ फर्निचर देणं, शिळं अन्न देणं, ह्याच्यातून खरंच काय साध्य होतं? विचार करण्यासारख्या गोष्ट आहे. ज्ञानपूर्वक निस्वार्थ सेवा हा फार मोठा गहन विषय आहे. वरील अन्नदानाच्या उदाहरणास जे लागू आहे तेच इतर अनेक स्थावर आणि जंगम वस्तूंच्या दानासंबंधी सुद्धा म्हणता येईल. संकुचित दृष्टीने पाहता एखादी गोष्ट दुसऱ्याची सेवाच वाटली तरी उच्चतर दृष्टीने तीच गोष्ट त्याच्याकरता खात्रीपूर्वक हानिकारक ठरू शकेल. असं वरपांगे वाटतं की अरे मी त्याची सेवा केली, पण नाही, त्यातनं त्याचं नुकसान होऊ शकतं. ज्याप्रमाणे निरोगी मनुष्याला जे अन्न पौष्टिक असेल तेच अन्न रोगी माणसाच्या दृष्टीने विषान्न ठरण्याचा संभव आहे. तद्वत त्याचप्रमाणे लोकांना जे सामान्यतः चांगले असते ते एखाद्या विशिष्ट मनुष्याच्या बाबतीत वाईट ठरण्याचा संभव असतो. म्हणून सुबुद्ध दानासाठी, इंटेलिजंट दानासाठी परिस्थितीच्या आध्यात्मिक गरजांचे चांगले ज्ञान हवे. आपल्याला असू शकतं, परिस्थितीच्या गरजांचं ज्ञान असू शकेल आपल्याला भौतिक बेसवर, पण आध्यात्मिक गरजांचं ज्ञान असणं फार कठीण आहे. तर फळं देणं, औषधं देणं ठीक आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा कुणावर आपण उपकार करतो हा भाव बिलकुल नसावा. विवेकशून्य सेवेपासूनही आध्यात्मिक लाभ होतोच. की बाबा सांगतात की अरे ज्ञानाच्या बैठकीवर आधारलेली नाही अशी, म्हणजेच विवेकशून्य सेवा जरी केली तरी त्याचाही आध्यात्मिक लाभ होतोच. सारांश: लोकांनी सेवा करण्याच्या बाबतीत अधिक सावधान आणि विवेकपूर्ण व्हावे ही बाबांची इच्छा आहे. म्हणजे हे सांगण्याचा हेतू काय? परंतु त्यांनी निस्वार्थ सेवा करण्यात निरुत्साही होऊ नये. अत्यंत महत्त्वाचं. आता इतकं सगळं बाबांनी सांगितलं, मग खूप कन्फ्युजन होतं, करावं की नाही, हे केलं तर हे होईल का, मग इतका म्हणून तुम्ही सेवा करणंच बंद करायचं का? अजिबात नाही, तसंही करायचं नाही. त्यात तुम्ही निरुत्साही होऊ नये अशी बाबांची इच्छा आहे. परिस्थितीच्या आध्यात्मिक गरजा सद्गुरूलाच अचूक आकलन करता येतात, समजतात, हे खरे. परंतु ज्यांना हे आकलन सामर्थ्य स्वतःमध्ये असल्याची खात्री नाही, त्यांनी जर आपल्याकडून न कळत कुसेवा घडेल या भीतीने आपली निस्वार्थ सेवा करण्याची स्वयंस्फूर्त प्रेरणा दडपून टाकली तर ती परिस्थिती कीव करण्याजोगी होईल. बाबा इथे सांगतात, एक मिनिट इथे सांगतायत की आपल्याकडून कुसेवा घडेल, वाईट सेवा घडेल, त्याचे काही वाईट परिणाम होतील. ह्या भीतीने सेवा करण्याचंच तुम्ही जर सोडून दिलं
कारण प्रत्येकामध्ये एक खूप उर्मी असते, आपल्या प्रत्येकात उर्मी असते. काही सारखी तळमळ असते, काहीतरी करावं, अंधांसाठी करावं, कोड्यांसाठी करावं, अनाथांसाठी करावं, अबलांसाठी करावं, कॅन्सरवाल्यांसाठी करावं, झाडी लावावी, खूप काही करण्यासारखं आहे. आपलं आयुष्य, आपली कुवत, आपली फिजिकल एनर्जी हे कमी पडतं. किती केलं तरी आपण पूर्ण नाही इतकं असतं ते. पण ती जी उर्मी आहे, ती उर्मीच तुम्ही दाबून टाकली आणि मग याच्यातनं वाईट परिणाम होतील का ह्या विचाराने तुम्ही सेवाच केली नाही, तर मात्र ती अवस्था अगदी दयनीय कीव करण्यासारखी होईल असं बाबा म्हणतात. म्हणजेच इनडायरेक्टली बाबांना असं म्हणायचं असेल की अशी अंतरात्म्यातनं उर्मी असेल तर बाबांचं नाव घ्यायचं, त्यातली त्यात विचार करायचा. आता एक उदाहरण तुम्हाला सांगते. आता तर पेपर बरेच दिवस घेत नाही, पूर्वी साधारण 2, 4, 5 वर्षापूर्वीचं असेल, लोकसत्ता कुणी वाचत असेल तर लोकसत्तामध्ये मला वाटतं गणेश चतुर्थीच्या दरम्यान वगैरे ना असं दररोज काही सामाजिक संस्थांचा त्यात परिचय यायचा आणि आवाहन केलं जायचं की तुम्ही डोनेशन ह्यांना सरळ हाताने द्या वगैरे, आणि कोणती संस्था काय कार्य करायची असं खूप दिलेलं असायचं. मग आपल्याला वाटतं ना की घरी बसल्या आपल्याला हातभार त्या कार्याला लागावा. आपल्या लिमिटेशन्स असतात, संसार असतं, व्यवसाय असतो, नोकरी असते, आपण तिथे जाऊन नाही करू शकत, तर आपला ह्या पद्धतीने ह्या कार्याला हातभार लागेल म्हणून आपण काय करतो. पण मग त्यावेळेस आपण काय शॉर्टलिस्ट करतो, 10 संस्था आहेत, मग ही संस्था हे काम करते, ती संस्था ते काम करते, कोणतं काम महत्त्वाचं आहे आपल्या दृष्टीने आपण त्याच्यात प्रायोरिटीज ठरवतो. किंवा सपोज आपण ट्रस्टला डोनेशन देतो. आता ट्रस्टमध्ये न विचार करता जर जनरल कॉर्पसला टाकलं म्हणजे काय होतं की तो जो निधी आहे तो पक्क्या फंडमध्ये जातो आणि त्याच्यावरच्या व्याजावर फक्त खर्च चालतो, आणि तो जनरल कॉर्पस म्हणजे कुठल्याही कारणासाठी ट्रस्ट त्याचा वापर करू शकते. पण ह्याच अगेन्स्ट तिथं जर तुम्ही विचार केला तर त्यांच्याकडे एज्युकेशन फॅसिलिटीची वेगळी सोय आहे, मेडिकल फॅसिलिटीची वेगळी सोय आहे, धर्मशाळेची तिसरी सोय आहे, असे आणखीन 5-6 प्रकार आहेत ट्रस्टलासुद्धा डोनेशन देताना. तर तुम्हाला समजा 10,000 द्यायचे असतील तर तुम्ही असं करू शकता की थोडे तुम्ही एज्युकेशनला टाकले, थोडे तुम्ही मेडिकलला टाकले, पण मेडिकलच्या कॉर्पसमध्ये टाकून उपयोग नाही. आता मेडिकलची गरज आहे, मग त्यांना तुम्ही सांगू शकता की हे मेडिकल कॉर्पसला न टाकता मेडिकल जनरलला टाका, ओपन फंडमध्ये टाका. ही जी एक प्रायोरिटीज ठरवणं आणि हे अशा पद्धतीने तुम्ही ते कार्य करू शकता की करायचंच नाही, त्यातनं काहीतरी संस्कार उत्पन्न होईल मग मी असं उर्मी दाबायची नाही. आपण देताना थोडा अभ्यास करायचा आणि मग आपण ती सेवा जी काही करणार असाल तुम्ही, की आता तुम्हाला वृक्षारोपण करायचं आहे, मग कुठल्या गल्लीत करायचं, कुठल्या ह्याच्यात ते झाडं पुढं वाढतील की नाही, त्याची काळजी घेतली जाईल की नाही, त्याची सगळी तजवीज करून मग तुम्ही ती वृक्षारोपण करा. हे एक उदाहरणादाखत हा विषय समजा. म्हणून बाबांचं म्हणणं एवढंच आहे की एवढं सगळं मी सांगतो आहे म्हणजे तुम्ही निस्वार्थ सेवा करण्याची तुमची उर्मी दाबून टाकू नका, ते वाईट. हे आधीच दाखवल्या गेले आहे की निस्वार्थ सेवा जरी अबुद्धपणे घडली, अनइंटेलिजंटली, तरी तिचा देखील आध्यात्मिक लाभ होतोच. पुढचा पॅराग्राफ आहे, सेवा पूर्ण अनासक्तीने केली पाहिजे, त्याच्याबद्दल आसक्ती नको. ती जी तुम्ही सेवा करता, कधी कधी असं ती निस्वार्थ असते, पण त्या कामाशी तो माणूस इतका बांधला जातो, त्याची इतकी अटॅचमेंट वाढते आणि त्याच्यात तो हे होऊन जातो. तसंही व्हायला नको. नाही, कसं आहे, तारेवरची कसरत आहे. निस्वार्थ पाहिजे, त्याचबद्दल त्या कामाची ओढ आणि आसक्ती वाटली नाही पाहिजे. आध्यात्मिक दृष्टीने पाहता परिस्थितीच्या आध्यात्मिक गरजांचे योग्य आकलन करण्यामध्ये चूक होण्यापेक्षा सेवेमध्ये चुकीचे हेतू येण्याचाच धोका अधिक असतो. फॉल्स मोटिव्ह म्हणजे आध्यात्मिक गरजा न समजणं हा भाग जाऊ देत, पण त्या सेवेचा हेतूच चुकीचा असतो बऱ्याचदा, की आपलं नाव व्हावं, आपल्याला लोकांनी आपली वाहवा व्हावी, त्याच्यातनं एक सेवेतनं एक आनंद मिळतो. तर बाबा म्हणतात निस्वार्थ सेवा ती की तो आनंदसुद्धा तुम्ही मिळवायचा नाही, ते समाधानसुद्धा तुम्हाला लाभलं नाही पाहिजे. मग असं कसं होईल, केव्हा होईल की तुम्हाला रादर बाबा सांगतात ती सेवा मी केली हे सुद्धा जेव्हा कळणार नाही, ही भावनासुद्धा इतकी सहज असावी
श्वास घेतो आपल्याला कळतं नाही. मग ती निस्वार्थ सेवासुद्धा इतकी सहज असावी, स्वाभाविक असावी की आपण काही केलं आहे हे जाणवलंसुद्धा नाही पाहिजे. आणि जर तुम्हाला जाणवलंच नाही तर त्याच्यापासूनचा आनंद आणि समाधानसुद्धा तुम्ही घेण्याचा प्रश्न उरत नाही. ती खरी निस्वार्थ सेवा. जर तुम्ही दुसऱ्यावर उपकार करण्याकरता सेवा केली असेल आणि ती केल्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटत असेल तर तुम्ही केवळ तुमची सेवा ग्रहण करणाराचेच म्हणजे ती सेवा घेणाराचेच आध्यात्मिक नुकसान करत नसून तुम्ही स्वतःचीही हानी करून घेता. याचं एक छोटं उदाहरण रोजच्या जीवनातलं सांगू. कामाला बाया असतात, दिवाळीला काहीतरी दिवाळी देता, एरवी कधीतरी कपडे देता, काहीतरी करता, पण तुमच्या मागे भावना असते, अरे मी तिला हे दिलं, मी तिला ते केलं, तिच्या मुलीच्या वाढदिवसाला मी कपडे केले, तिला दिवाळीला कपडे केले किंवा जे काही आहे. एक भावना असते मनात की आपण हिला काहीतरी केलं आहे, आपण उपकार केले आणि त्या उपकाराच्या ओझ्याखाली दबून तिने आपलं काम व्यवस्थित करावं ही सुप्त इच्छा असते की नाही. सगळ्यांनी बघा, मनुष्य आहे. पण दिस इज द टाईम टू करेक्ट. आता तुम्ही हे बंद करू शकता. तुम्ही करा. का करा? की अरे तिची कुवत कमी आहे, तिचं इन्कम कमी आहे, ती इतकी राबते, ती इतकी दमते, तर आपण होऊन म्हणावं, बाई एक दिवस तू आराम कर. किंवा तिने सुट्टी मागितल्यावर ती आनंदाने तिला देणं. किंवा सण आपल्या घरात साजरा होतो आहे तर मग तिची 4 मुलं आहेत, त्यांनाही आपण काही खाऊ मिठाई त्या मुलांना आनंद व्हावा म्हणून देणं. अशा पद्धतीचं. पण हे करताना सुद्धा त्यांना त्याची सवय लागली नाही पाहिजे, अशा वस्तू घेण्याची सवय लागली नाही पाहिजे, त्या अपेक्षा करण्याची सवय लागली नाही पाहिजे. मग काय करू शकता की ये बाबा रोज 2 तास माझ्याकडे, मी तुझं मॅथ्सची ट्युशन फुकटमध्ये घेते किंवा मी तुला इंग्लिश शिकवते. हा प्रत्येकाला ज्या पद्धतीने जमेल हे मी आपलं रोजच्या ह्याच्यातलं एक समजायला सोपं बाबांचा विचार जो आहे म्हणून मी ते वाक्य आता परत वाचते. जरी तुम्ही दुसऱ्यावर उपकार करण्याकरता सेवा केली असेल आणि ती केल्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटत असेल तर तुम्ही केवळ तुमची सेवा ग्रहण करणाराचेच आध्यात्मिक नुकसान करत नसून तुम्ही स्वतःचीही हानी करून घेता. कारण त्याचे कर्मबंधन वाईट असतात. अशा पद्धतीचं करण्यापेक्षा न केलेलं बरं. सेवा करताना पण बाबा सांगतात की निस्वार्थ सेवा करण्याची उर्मी दाबायची नाही, फक्त त्यातलं करेक्शन आलं पाहिजे. सेवा करताना तिच्यामध्ये रममाण होऊन तुम्हाला त्यात अभिमान वाटत असेल तर तुमच्या कार्याबद्दल तुम्हाला आसक्ती उत्पन्न होऊन तुम्ही स्वतःलाच बंधनात टाकीत आहात. आता हे कसं, मी एक उदाहरण देऊन समजवायचा प्रयत्न करते. चुकीचं असेल तर बेधडक प्लीज सांगा. किंवा वृक्षारोपण आवड असते, मान्य करते. मला स्वतःलासुद्धा ह्या वाक्यानंतर माझ्यात ती जागरूकता आली. मला आवड आहे. खड्डे खणण्यापासून 2x2x2चे 20 खड्डे आरे कॉलनीत मी खणले होते. किंवा मी झाडं, आता हे मी सांगते तर मला आनंद येतो आहे सांगताना किंवा अभिमान वाटतो आहे की मी हे काम केलं. हे चुकीचं आहे. किंवा कुठेही वृक्षारोपण करायचं, झाडी लावायची, लोकांना झाडी दान म्हणून द्यायची, पण करताना त्याचा आनंद तर येतोच, पण त्या कार्याचा इतका त्यात माणूस लिप्त होतो, त्यात आसक्ती वाटायला लागते त्या कार्याची. तशी ती वाटली नाही पाहिजे. ते कार्य करा, पण ती सवय म्हणजे होण्यापेक्षाही एक आणखीन सद्गृहस्थ आहेत, बाबांच्या भजनाला नेहमी यायचे. भरपूर चांगलं कार्य करतात, वेगवेगळं कार्य करतात. कुणी झाडं तोडत असेल त्याच्यापासून वाचवणं वगैरे, पण त्या कार्यात ते इतके आसक्त झालेले आहेत, त्याची आसक्ती त्यांच्यावर झालेली आहे. अशी आसक्ती त्या कार्याची होऊ देऊ नका. जर त्याच्यापासून आपलं आध्यात्मिक नुकसान होऊ नये असं वाटत असेल तर आपण जे निस्वार्थ सेवा करतो, सामाजिक कार्य करतो, त्याच्याबद्दल आसक्ती नसावी. म्हणजे उद्याच्या दुसऱ्या क्षणाला ते कार्य नाही करायला मिळालं तरी दुःख व्हायला नको. कधीही त्यातनं मुक्त होता आलं पाहिजे. जर तुमच्या कार्याबद्दल तुम्हाला आसक्तीयुक्त होऊन तुम्ही स्वतःला बंधनात टाकत आहात. एखादा मनुष्य ज्याप्रमाणे स्वतःस लोखंडीच्या साखळीने बांधून घेऊ शकतो व सुवर्ण शृंखलेने म्हणजे सोन्याच्या साखळीनेही बांधून घेऊ शकतो, त्याचप्रमाणे
तो आपल्या दुष्कृत्यांवरील आसक्तीने आणि सत्कृत्याबद्दलच्याही आसक्तीने स्वतःच बांधून टाकू शकतो. बाबा इथे सांगतात की ते तुम्ही चांगलं कार्य करता, त्या कार्याचंही बंधन आहे. फक्त ते बंधन कसं आहे? ती म्हणजे सोन्याची साखळी आहे. आणि जे वाईट कर्म कराल त्याचंही बंधन आहे कर्मांचं. ती साखळी कशी आहे? तर लोखंडाची आहे. म्हणून कर्मबंधापासून मुक्त राहण्याचा उपाय म्हणजे सेवेमध्ये अनासक्त राहणे. बेस्ट म्हणजे काय? निस्वार्थ सेवा आहेच हे आता आपण गृहीत धरलं. आणि निस्वार्थ सेवा कशी असावी? की त्याच्यापासून कसली फलाची अपेक्षा नसावी, कुणी कौतुकाचा वर्षाव करण्याची अपेक्षा नसावी, परतफेडीची, ज्याच्यावर सेवा करतो त्याने आपली परतफेड करावी अशी अपेक्षा नसावी, कुठलीही त्याच्यामध्ये कीर्तीची अपेक्षा नसावी. त्या सेवेपासून मिळणारं समाधानही घेतलं नाही पाहिजे, त्या सेवेतून मिळणारा आनंदही घेतला नाही पाहिजे. इतकंच नाही तर त्या सेवेपासून अनासक्त राहिलं पाहिजे. अशी सेवा, अशी ही निस्वार्थ सेवा, आणि त्या सेवेमध्ये अनासक्त राहता आलं पाहिजे. हा उपाय आहे की त्या सेवेपासून कुठलंही कर्माचं बंधन उत्पन्न होऊ न देण्याचा. सेवा करताना मी कोणावर तरी उपकार करत आहे हा विचार प्रथम मनात येतो. परंतु सेवेची ही संधी मिळाल्याने माझ्यावरच उपकार होत आहे या प्रतिविचाराने प्रथमचा विचार नाहीसा होतो. ह्याच्यातलं छान उदाहरण आत्ता सांगायचं म्हणजे आपले व्हर्च्युअल प्रोग्राम. बाबांची भजनं येता 2 वर्ष झाले, छान छान किती किती ठिकाणी काय काय व्हर्च्युअल प्रोग्राम होतात. आणि मग तिथे कुणाला गायला मिळतं, कुणाला आपलं भाषण करायला मिळतं, कुणाला आपले अनुभव सांगायला मिळतात. तर ते आपल्याला अनुभव सांगायला मिळाले म्हणून आपल्याला कृतकृत्य वाटतं, उपकृत वाटतं. कुणाला लिंक घ्यायला मिळते, कुणाला बोलायला मिळतं, कुणाला रेकॉर्डिंग करायला मिळतं, कोणाला ते ह्याच्यावर यूट्यूबवर अपलोड करायला मिळतं. त्याचं व्हिडिओ आता सध्या संकल्प मेहर आपले हे सगळे ऑडिओ व्हिडिओमध्ये कन्व्हर्ट करून देत आहेत आपल्याला. ही सगळी मी उपकार करतो, सेवा करतो, संधी मिळाली म्हणजे अरे वा मी मोठा भाषण करताय, मी मोठा गाणारा आहे भारी, अशी भावना नसावी. उलट ही संधी बाबांनी आम्हाला दिली अशी भावना असावी. आणि बहुतेक आपण बघतोच आहे की सगळ्या लोकांमध्ये बाबांच्या हीच भावना असते की मला ती संधी मिळाली. एखादा कीर्तनकार असेल, एखादा भजन म्हणणारा असेल तर मी मोठा कीर्तनकार हा अहंकार नसावा. तर हे कीर्तन करायची संधी पांडुरंगाने मला दिली ही भावना त्याच्या जागी जर असेल तर अशा ह्याचं आसक्ती राहत नाही, कर्माचं बंधन उत्पन्न होत नाही. ही संधी मला, मग ती कुणाचंही असो, एखादा कॅन्सर पेशंटचा असो, कुणाच्याही कामाला येणं असो, एखादा म्हातारा असो, कोणाच्याही कामाला येणं असो, तर आपण त्यांची सेवा करून त्यांच्यावर काही उपकार करतो ही भावना येण्यापूर्वी आपण असं विचार करायला पाहिजे, अरे मला ह्या सेवेची किंवा हे करण्याची संधी मिळाली त्याबद्दल देवाचे आभार. हा जर विचार आधीच मनात आला तर आपण त्याच्यावर उपकार केला ही भावना मनात राहणार नाही. हा प्रतिविचार आहे की मला ही सेवेची संधी मिळाली, हा प्रतिविचार आहे. त्या प्रतिविचाराने आपण त्याच्यावर उपकार केल्याची भावना नष्ट होईल. म्हणून बाबा सांगतात या प्रतिविचाराने अनासक्तीची प्रवृत्ती वाढवणे सोपे होते. अनासक्ती, आसक्ती नाही, त्याच्यापासून अनासक्त राहणं. सत्क्रियांच्यामुळे उत्पन्न होणाऱ्या बंधनापासून मुक्तता होते. जे सत्कर्म आपण करतो त्या कर्माचं जे संस्कार आहेत, बंधन आहे, चांगले संस्कार असू दे, त्या संस्कारांच्या बंधनापासून मुक्तता होते. कशामुळे? की ही सेवेची संधी मिळाली त्यासाठी कृतकृत्य उपकृत राहणे. तेव्हा व्यापक ज्ञानाने प्रकाशित झालेली निस्वार्थ सेवा असते. एवढेच नव्हे तर ती सेवापात्राच्या आध्यात्मिक गरजांनुसार असते व ती सेवा पूर्णपणे अनासक्त राहून केली जाते. म्हणजे कसं? मस्तांची सेवा. आता त्या मस्ताची सेवा केली बाबांनी म्हणून कोणी त्यांना काही प्राईज देणार आहे किंवा तो मस्त काही देणार आहे? नाही. लेपर्सची केलेली सेवा, उघडलेल्या शाळा, ही सगळी कशी उदाहरणं आहेत? निस्वार्थ सेवेची उदाहरणं आहेत. की कशी असावी निस्वार्थ सेवा?
की त्या सेवेतून झालेलं कर्माच्या बंधनापासून मुक्त पाहिजे, म्हणजे ते अनासक्त पाहिजे. आणि जो सेवा घेतो त्याच्या आध्यात्मिक गरजांनुसार ती सेवा असावी. आणि आजच्या आध्यात्मिक ज्ञानाच्या प्रकाशाने किंवा आध्यात्मिक ज्ञानाच्या बैठकीवर आधारलेली अशी ती निस्वार्थ सेवा असावी. अशी जी आहे आध्यात्मिक ज्ञानाच्या बैठकीवर आधारलेली, त्यात लिप्त न झालेली, अनासक्त राहून केलेली, आध्यात्मिक गरजांनुसार केलेली अशी ही निस्वार्थ सेवा अशी जेव्हा असेल तेव्हा त्याचं कर्माचं बंधन उत्पन्न होणार नाही, तर ती सेवा आणखीन आध्यात्मिक मार्गात पुढे जायला मदत करेल. दॅट इज कॉल्ड मास्टरी इन सर्व्हिट्यूड. अशा सेवेनेच साधक आपल्या ध्येयाकडे द्रुतगतीने अग्रेसर होतो. साधक म्हणजे जो जीवात्मा, जो आध्यात्मिक पथावर आपली वाटचाल करत आहे आणि त्याचं ध्येय म्हणजे ईश्वर प्राप्ती, ईश्वरी साक्षात्कार, मोक्ष किंवा मुक्तीची प्राप्ती, ईश्वराशी एकरूप होणं, असंच हे त्याचं ध्येय आहे. त्या ध्येयाच्या मार्गावर, त्या ध्येयाकडे द्रुतगतीने म्हणजे जलद गतीने तो पुढे पुढे जातो. अशा पद्धतीची सेवा केली तर किती छान सांगितले ना. हे परत परत याच्यासाठी वाचायचं की तसे संस्कार आपल्या मनावर होतात, आपल्यावर होतात आणि तशा पद्धतीचं आचरण करायला आपण अजून उत्सुक होतो आणि तेवढं पुढे जाऊ शकतो. पुढचा पॅरेग्राफ आहे. अच्छा, ह्या पॅरेग्राफच्या आधी ठीक आहे, सत्याभूतीनं थोडंसं इथे ट्विस्ट आहे, पण त्याआधी बरं का, तुम्हाला कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा. आणि मी पुण्यामध्ये आहे आणि आमचं आईवडील पण इथे आहे, मोठी बहीण आहे, त्यांच्याकडे बाबांचा मोठा खजिना आहे, एक छोटं म्युझियम म्हटलं तरी चालेल. तर तुमची सगळ्यांची हरकत नसेल, इच्छा असेल तर मी ते दाखवून घेऊ का आधी, आणि मग पुढचं प्रकरण आपण पुढे कंटिन्यू करूया का? जय बाबा. ओके ओके. हां, मी हो तू सांगितलं होतं ते मला पण आठवलं. आणि एक मिनिट, हां, मी ते जरा दुसऱ्या खोलीत आहे, तर ती स्पेशल खोली तिने बाबांचीच खोली केलेली आहे. पण तिथे यासाठी नाही बसले की आपल्याला कदाचित कुठे डिस्टर्बन्स झाला असता.
जय हा बहिणीवर हे वडील दादा जय बाबा करा सगळ्यांना. जरा हात जोडून सगळ्यांना जय बाबा करा. तुम्ही दिसताय त्यांना. जय बाबा. जय बाबा. जोरात जय बाबा बोला. जय बाबा. ठीक आहे. हा झोपलेली आहे आणि बहीण कुठे गेली. जय बाबा करा. बोललीस तरी त्यांना ऐकायला. हो ना ते रेकॉर्डिंग करायचंच राहिलं आणि असं केलं होतं असं. हां यात गडबड अशी झाली की हे दाखवण्याच्या जय बाबा इथलं ऑडिओ बंद करायचं राहिलं ना ह्या दरम्यान आला होता. आता पुढचा पॅरेग्राफ आहे. सत्य अनुभूतीनंतरच खऱ्या सेवेस प्रारंभ होतो. खऱ्या सेवेचा प्रारंभ किंवा सुरुवात कधी होते की जेव्हा सत्याची अनुभूती होते. त्यानंतर जी सेवा केली जाते ती खरी सेवा, हेही बाबांनी सांगितलेलं आहे. जय बाबा. नाफडे भाऊंचा मला वाटतं माईक चालू आहे. जय बाबा. कुमार भैया जय बाबा. सेवेचे मोल ती किती कल्याणप्रद होते यावर अवलंबून असते. म्हणजे ती सेवा किती कल्याण करणारी आहे, कल्याणप्रद म्हणजे कल्याण करणारी आहे, याच्यावर ती सेवा किती महत्त्वाची आहे ते सेवेचं मोल ठरतं. दुसऱ्याच्या शारीरिक गरजा भागवणे ही सेवा आहे. दुसऱ्यांची बुद्धी विकसित करणे ही सेवा आहे. लोकांची हृदयाची भूक भागवणे ही सेवा आहे. व समाजाची सौंदर्य पिपासा तृप्त करणे ही सेवा आहे. बाबांनी किती वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सांगितल्या. गायक, पेंटर, साहित्यिक, बुद्धी विकसित करणारे, सायंटिस्ट आहेत, हृदयाची भूक भागवणारे कलाकार आहेत. ह्या सगळ्यांची जी अशा पद्धतीची सेवा केलेली आहे ती सेवा तृप्त करणे ही सेवा आहे. समाजाची सौंदर्य पिपासा तृप्त करणे ही सेवा आहे. परंतु हे सारे सेवेचे प्रकार सारख्याच निस्वार्थीपणाने केले असले तरी एकाच मोलाचे होत नाहीत. हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत. ते तितक्याच निस्वार्थपणे केले जरी असले तरी ते एकाच मोलाचे, एकाच किमतीचे होत नाही. सेवेच्या द्वारा कोणत्या प्रकारचे हित उद्दिष्ट राहील हे मनुष्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून राहील की त्याचं कसं हित होईल, त्या सेवेद्वारे त्याचं काय हित होईल. आता खूप चांगलं म्युझिक असेल, उत्तम प्रकारचं म्युझिक असेल तर त्या म्युझिकनी सुद्धा एक सेवा होते की कोणी आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त होत असेल, कुणी रोजच्या जीवनातल्या घटना आहेत, दुःख आहेत, त्यांना फेस करणं त्यांना अजून सोपं जात असेल, कुणाचं डिप्रेशन नष्ट होत असेल. ही अशा प्रकारची एक प्रकारचे त्याच्यामधनं सुद्धा जे उद्दिष्ट साध्य होतं ते ठरलेलं नसतं. सेवा प्रदान करताना ते प्रत्येकाच्या बाबतीत वेगळं असेल. जितके वर्ष ते संगीत राहील तितके वर्ष हे उद्दिष्ट साधलं. तरी वेगवेगळ्या जरी सेवा असल्या, निस्वार्थीपणा केल्या असल्या तरी त्याचं मोल एक होत नाही, ते वेगवेगळेच असं. सेवेच्या द्वारा कोणत्या प्रकारचे हित उद्दिष्ट राहील हे मनुष्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून राहील. आणि ज्याला अंतिम आणि परमकल्याणाविषयी निर्मल दृष्टी प्राप्त झाली आहे तोच महत्त्वाची आणि अमोल सेवा करू शकेल. आता अशी दृष्टी आपल्याजवळ नाही. अशी जी दृष्टी आहे की अंतिम आणि परमकल्याण त्याविषयीची जी निर्मल दृष्टी आहे ती कधी होईल? गॉड रिअलायझेशन नंतरच.
अशी सत्याची अनुभूती कोणाला असेल? सद्गुरूला असेल. त्यानंतरच अशा प्रकारची निर्मल दृष्टी येऊ शकते आणि तेव्हाच ती महत्त्वाची आणि अमोल सेवा केली जाऊ शकते. आणि म्हणूनच कुठल्याही सद्गुरूद्वारा केलेली सेवा ही किती अमोल आहे, किती महत्त्वाची आहे, की ही जी निस्वार्थ सेवेचे सगळे पॅरामीटर्स बाबांनी सांगितले हे तंतोतंत तेव्हाच पाळले जाऊ शकतात. कारण आध्यात्मिक गरजा आपण कधीच ओळखू शकत नाही कुणाच्या. त्या आपण पूर्ण करायचा फक्त प्रयत्न करतो आपल्या परीने, आपल्याला ती वाटते, पण ती गरज असेल की नाही हे माहीत नाही. म्हणून असा दृष्टिकोन फक्त सद्गुरूला लाभलेला असतो. म्हणून अशी अमोल सेवा फक्त सद्गुरूच देऊ शकतो. पण तरीही बाबा परत सांगतात की म्हणून निस्वार्थ सेवा देण्यापासून परावृत्त होऊ नये. ज्यांना ते अंतिम सत्य सापडले नाही त्यांना या प्रकारची उच्चतम सेवा करणे अशक्य आहे. त्यांच्या सेवेला आध्यात्मिक ज्ञानाच्या परासीमेस पोहोचलेल्या लोकांच्या सेवे इतके मोल येणे शक्य नाही. आपण किती जरी सेवा दिली तरी आपली ती सेवा सद्गुरूंनी दिलेल्या सेवेसारखी होणं शक्य पण नाही. एका अर्थाने खऱ्या सेवेला सत्याच्या अनुभूतीनंतरच प्रारंभ होतो. हेही बाबांनी सांगितलं की खरी सेवा ही सत्याची जेव्हा अनुभूती येते, अंतिम सत्य ईश्वर आहे, त्याचा अनुभव जेव्हा होतो, त्याच्याशी मिलन जेव्हा होतं, त्यानंतरच खऱ्या सेवेला प्रारंभ होतो. पुढचा पॅरेग्राफ आहे, सद्गुरूच्या सेवेमुळे प्रबुद्धावस्था सुलभ होते. हळूहळू पहा कसं एक एक स्टेप पुढे जात आहो आपण हे प्रकरण समजून घेताना, की निस्वार्थ सेवा काय आहे, त्याचे काय पॅरामीटर्स आहे, ती कशी अनासक्तीने केली पाहिजे, त्याच्यामध्ये कसं लिप्त नाही झालं पाहिजे, त्याचप्रमाणे त्याच्यापासून कशी कुठली अपेक्षा नाही केली पाहिजे, आणि अबुद्ध सेवेपासून कसं काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. प्रत्येक सेवेचं मोल ती किती कल्याणप्रद आहे. आता समजा ह्याचं एक उदाहरण देऊ शकते की मुंबईमध्ये एकदा काही वृद्धाश्रम आहेत, काही अनाथाश्रम आहे. त्या अनाथाश्रमामध्ये गेलो आणि काही करण्यासाठी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं, फर्निचर, फ्रीज काहीही नको आहे आम्हाला. भरपूर पैसा आहे काही काही संस्थांकडे मुंबईमध्ये. इथे येऊन वेळ द्यायला हवा आहे. तुम्ही रोज इथे 2 किंवा 3 तास येऊन ह्या लहान मुलांशी खेळू शकता, त्यांना सांभाळू शकता, बघू शकता का. त्यांना पैसे नको आहे, फर्निचर, फ्रीज वगैरे, टी व्ही अशा गोष्टीही नको आहे की ज्या आपल्यासाठीही लक्झरी असतील, त्याही त्यांना नको. इतका पैसा त्यांच्याकडे आहे, पण येऊन वेळ देणारी माणसं नाही आहेत. तर त्यांच्या दृष्टीने वेळ हे जास्त मोलाचं आहे. अशा ठिकाणी तुम्ही किती लाख दिले किंवा काही दिली, त्यांना अगदी पावडरचे डबे द्या, कपडे द्या, त्याचं काही मोल नाही. तिथे जाऊन त्या मुलांना प्रेमाने हात त्यांच्या पाठीवरून फिरवलं तर ते त्यांच्यासाठी जास्त कल्याणप्रद आहे. आणि अक्षरशः ते मुलं अशी मागे लागतात की डोळ्यात पाणी येईल टचकन. मग तिथे मोल कसलं आहे? तुमचं फिजिकल प्रेझेन्सचं मोल आहे. तिथे पैशाला मोल नाही. तिथे निस्वार्थपणा आहे. ते लहान मूल तुम्हाला काही देणार आहे का? मुळीच नाही देणार आहे. तुमच्या 1-2 तासांनी काही तुमचे काही फार होणार आहे का? काही नाही. पण ही उर्मी आहे सेवा देण्याची, ती पूर्ण झाली पाहिजे. आता हळूहळू बाबा पुढे हायर स्टेजकडे, की सत्याच्या अनुभूतीनंतर आल्यानंतर जी सेवा दिली जाईल ती खरी सेवा. त्यानंतर बाबा सांगतायत की सद्गुरूच्या सेवेमुळे प्रबुद्धावस्था सुलभ होते. जी प्रबुद्ध अवस्था आहे ती सद्गुरूच्या आता आपण सद्गुरूची सेवा करतो, तर सद्गुरूच्या सेवेमुळे काय प्राप्त होतं? आता ही सांसारिक सेवेपासून वेगळ्या सेवेकडे आपण चाललोय. परंतु साधकाच्या आणि इतर सज्जनांच्या अंतःकरणातील सेवावृत्तीचा निर्मितीक्षम व विनिर्देश करून त्या वृत्तीला सद्गुरूच्या कार्यानुकूल बनवली तर तिचा आध्यात्मिक उद्दिष्टाकरता उपयोग होऊ शकतो. एखादा साधक आहे, त्याच्या मनामध्ये अंतःकरणात सेवाभाव आहे, सेवावृत्ती आहे, तर असे सेवावृत्ती त्याच्या अंतःकरणातली ती निर्मितीक्षम बनवली पाहिजे. त्याच्यातनं काहीतरी चांगलं प्राप्त होईल, निर्माण होईल अशी ती सेवा बनवली पाहिजे. अशा पद्धतीने त्या सेवेला दिशा दिली पाहिजे. त्या साधकाच्या अंतःकरणात जी सेवाभाव वृत्ती आहे त्या वृत्तीला एक दिशा द्यायची. कोणत्या दिशेला?
की त्या सेवेतून काहीतरी निर्माण होईल, निर्मितीक्षम ती सेवा होईल. आणि अशी जी वृत्ती आहे ती वृत्ती सद्गुरूच्या सेवेसाठी जर अनुकूल बनवली, ती वृत्ती सेवावृत्ती जर सद्गुरूच्या सेवेसाठी कारणी लावली, तर त्या सेवेचा आध्यात्मिक उद्दिष्टांकरता उपयोग होऊ शकतो. सद्गुरू आपल्या अनंत चेतनेच्या निश्चयात्मक स्थितीमध्ये सद्गुरू आपल्या अनंत चेतनेच्या निश्चयात्मक स्थितीत अखिल विश्वाची सेवा करतो. हे फार महत्त्वाचं आहे की सद्गुरू कसा आहे? अनंत चेतना आहे, इन्फिनिट कॉन्शियसनेस, अपार चैतन्य. असा अपार चैतन्य जी सेवा करतो ती कशी असते की पूर्ण विश्वाची सेवा करतो. की 5 सद्गुरू कोणत्याही वेळेला या सृष्टीमध्ये असतात. ते कशासाठी असतात? त्यांना काही हासिल करायचं, प्राप्त करायचं असतं नसतं. त्यांना ईश्वरी साक्षात्कार झालेला आहे. तरी त्या अनंत ईश्वरी साक्षात्कारानंतर जो आनंद असतो, असीम आनंद, अमर्याद आनंद असतो, त्या आनंदात डुंबत राहण्याचं सौभाग्य त्यांना लाभलेलं असतं. पण त्या आनंदी स्थितीतच डुंबत राहण्यापेक्षा ते काय करतात? ह्या जगाचं आणि स्वतःचं भान परत आणतात, जे की त्यांच्यासाठी वेदनादायी असतं. ती अनंत आनंद अवस्था सोडून ह्या अवस्थेत येणं त्यांच्यासाठी कष्टप्रद असतं. तरीही आपल्या सगळ्यांच्या सृष्टीच्या कल्याणासाठी, स्वतःचं कर्तव्य निभावण्यासाठी ते परत येतात आणि अख्ख्या विश्वाला, पूर्ण विश्वाला ते सेवा देतात. ही जी सेवा आहे ती सद्गुरू आपल्या अनंत चेतनेद्वारे देतो आणि निश्चितपणे निश्चय करून त्याने ते केलेली सेवा असते. आणि म्हणून नॅचरली अशी सेवा सर्वोत्कृष्ट असणारच. आणि सद्गुरूची सेवा करतात तेही या जागतिक कार्यात त्यास मदत करतात. जे या अशा सद्गुरूची, तो सद्गुरू संपूर्ण जे काही करतो, श्वासही घेतो तो सृष्टीच्या कल्याणासाठी. कारण साक्षात्कारानंतर त्याला बॉडी ड्रॉप करता येऊ शकते, देह सोडता येऊ शकतो. तो देह न सोडता टिकून ठेवतो, म्हणजे त्याचा श्वासही सृष्टीच्या कल्याणासाठी आहे. अशा जो सगळीच कार्य त्याची सृष्टीच्या सेवेसाठी आहे, त्या अशा सद्गुरूची जी सेवा करेल, सपोज आपल्यातल्या कोणी त्याची सेवा केली अशा सद्गुरूची किंवा अवताराची, तर ती सेवासुद्धा विश्वाची सेवेमध्येच गणली जाते. जसे मेहर बाबा आहे, त्यांचे एवढं मंडल आहे, ते सगळे जी काही सेवा बाबांना देत होते, रेच काका किती बारीक सारीक गोष्टींचा लक्ष देत होते, की तोंड पुसणं, पाणी पाजणं, हे करणं ते करणं. तर बाबांना हे करता येत नव्हतं काय ॲज अ इश्यू? हो, पण ते सेवेची संधी देत होते की अशी सेवा करून त्या सेवेद्वारे अखिल विश्वाची सेवा केल्यासारखं त्या सद्गुरूची जो सेवा करेल तो, आणि जे सद्गुरूची सेवा करतात तेही या जागतिक कार्यात त्यास मदत करतात. त्यांच्या सेवेला सद्गुरूचे ज्ञान आणि अंतःप्रज्ञा यांची जोड असते. सद्गुरूच्या कार्यात स्वखुशीने भाग घेण्याने सेवेचे मोल वाढते. केवळ सद्गुरूने आज्ञा दिली म्हणून कढत कुढत सेवा करून उपयोगी नाही, की अरे आता मला लोक काय म्हणतील आणि काय नाही. की खुशीने त्या सेवेमध्ये जर सामील झालं तर त्याचं मोल खूप मोठं आहे. एवढेच नव्हे तर आध्यात्मिक विकसनाची संधीही वाढते, आध्यात्मिक विकासही वाढतो. श्रेष्ठत्वाच्या दृष्टीने पाहता सद्गुरूच्या आज्ञेने जी सेवा केली जाते तिचे मोल प्रत्यक्ष सद्गुरूने केलेल्या सेवेलाच दुय्यम ठरते. म्हणजे सद्गुरूच्या ही जी सद्गुरू करतो ती प्रत्यक्ष सेवा, आणि तुम्ही सद्गुरूची करता ती अप्रत्यक्ष विश्वसेवा होते. अशा पद्धतीने सद्गुरूच्या आज्ञेने जी सेवा केली जाते ती इतकी श्रेष्ठ असते की त्याच्यापेक्षा श्रेष्ठ फक्त सद्गुरूंनी केलेली सेवाच असते. म्हणजे इमिजिएटली नेक्स्ट टू सद्गुरू जी सेवा करेल ती ज्या श्रेष्ठतेची असेल त्याच्या खालची श्रेणी म्हणजे ही सेवा असते. म्हणजे ते फक्त दुय्यम असते त्या सेवेला, म्हणजे इतकी श्रेष्ठ ती असते की त्याच्यापेक्षा श्रेष्ठ फक्त सद्गुरूची सेवा असते. पुढचा पॅरेग्राफ आहे, सेवा फलासक्तीपासून अलिप्त असली पाहिजे. फलासक्ती, सेवेपासून जे काही फळ मिळणार आहे त्याची आसक्ती नसावी. बहुतेक लोकांची सेवेची कल्पना जगताच्या कर्मक्षेत्रातील कोणत्या तरी निश्चित स्वरूपाच्या इष्टफलप्राप्तीच्या कल्पनेशी
अविभाज्य रीतीने गुंतलेली असते. कुणीही पण काहीतरी करतो, अरे हे केलं तर पुण्य होईल, दानधर्म, कोणाला अन्नदान केलं म्हणजे मला पुण्य मिळेल, गाईला मी खाऊ घातलं तर मला पुण्य मिळेल, म्हणजे त्याच्यामागे काय असतं, पुण्य कमावणं ही फळाची अपेक्षा असते. अशा पद्धतीने ह्या जगामध्ये जे कोणी काही अशी सेवा करतात, जी बहुतेक लोक जी सेवेची ह्या जगामध्ये कल्पना आहे ती कोणत्या तरी फलाच्या दृष्टीने उद्दिष्टाने केलेली असते. म्हणून केवळ मानवी दुःखांचे निवारण करणे, निरक्षरता दूर करणे किंवा वैयक्तिक अगर सामाजिक जीवनास खुरटवणाऱ्या अडचणी आणि गैरसोयी दूर करणे म्हणजेच सेवा होय असे त्यांना वाटते. तर असे जे लोक आहे की काहीतरी फळाच्या अपेक्षेने ज्यांनी सेवा केलेली आहे, असे लोकांनी जी सेवा केलेली असते की त्या मनुष्याचं दुःख दूर करणं, निरक्षरता म्हणजे साक्षरता अभियान राबवणं, असं वैयक्तिक किंवा सामाजिक जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत त्या दूर करणे म्हणजे त्यांना सेवा वाटते. साधक, राजकारणी लोक, समाजसुधारक आणि इतर सज्जन यांच्या सेवेचा हाच प्रकार असतो. या सेवेला आध्यात्मिक महत्त्व बरेच असले तरी अशी सेवा स्वभावतःच अंतर्हित असते. की बाबा सांगतात ही जी अशी पद्धतीची सामाजिक सेवा आहे त्याचंही आध्यात्मिक महत्त्व आहे, पण ती अनंत आहे, त्याला अंत नाही. कारण तुम्ही ते काम करून ती गरज संपणारी नसते, ती पुढे चालूच राहणारी असते. या क्षेत्रात एखाद्या मनुष्याने कितीही मिळवले तरी आणखी मिळवायचे असे कितीतरी राहतेच. म्हणून सेवा किती त्यांनी त्या क्षेत्रात कार्य करू दे, निरक्षरता समजा साक्षरता अभियान किती कार्य करू दे, कितीही त्याच्यासाठी त्यांनी राबू दे, आरोग्यासाठी एखाद्याने कितीही राबू दे, तरी त्या कल्पांतापर्यंत ते चालूच राहते, ती निकड कधी संपत नाही. म्हणून सेवावृत्ती जोवर फलप्राप्तीच्या कल्पनेशी संबंध आहे तोवर त्या सेवावृत्तीमध्ये अपूर्णत्वाची जाणीव ही राहणारच. जोपर्यंत त्या सेवेमध्ये काही फलप्राप्तीची अपेक्षा आहे, कुणी पद्मश्री अवॉर्ड द्यावं, काय द्यावं अशी जोपर्यंत अपेक्षा केली जाते तोपर्यंत ती सेवा ही अपूर्ण आहे. पुन्हा आणि त्याचं निकड संपत नाही, ती कायम चालणारी आहे. कधीही न संपणाऱ्या परिणामांच्या मागे लागून अनंततेची अनुभूती कधीच प्राप्त होणार नाही. की ही कशी आहे सेवा? मदर टेरेसांनी दिलेली सेवा अत्यंत मोलाची आहे. त्यांनी त्यांच्या दृष्टीने निस्वार्थ सेवा केली, परंतु त्यांनी ज्या क्षेत्रात कार्य केलं ते संपले का? ते चालूच आहे, ते चालूच राहणार. तर अशा पद्धतीनेही कधीही न संपणाऱ्या ज्या सेवा आहेत त्यांचे जे परिणाम आहे त्यांच्या मागे जर लागलं तर जो अनंत आहे, अनंतत्व आहे, त्याचा अनुभव कधी मिळणार? सेवेच्या द्वारा काही निश्चित फळ मिळवण्याची इच्छा करणाऱ्यांच्या अंतःकरणावर त्याचे एक नित्याचे ओझे होऊन बसते. आणि मग अशी जी सेवा करतात त्यांना सारखं वाटतं की आपलं कार्य फलाला यावं, म्हणजे पूर्ण व्हावं. पण ते कधी पूर्ण होतं का? पूर्ण कधी कर्वेंनी शिक्षण व्यवस्था सुरू केली, शिक्षण थांबलंय का? शिक्षणाच्या दिशा कक्षा इतक्या व्यापक आहेत की ते पुढे वाढतच राहणार. आणि त्या दृष्टीने त्या मनुष्याला असं कधी वाटत नाही की माझी सेवा फळाला आली किंवा पूर्ण झाली. ती अपूर्णच राहते, कारण ती चालूच राहते, कधी संपत नाही. त्याचं उद्दिष्ट जे आहे ते कधी पूर्ण होत नाही. म्हणून सेवेच्या द्वारा काही निश्चित फळ मिळवण्याची इच्छा करणाऱ्यांच्या अंतःकरणावर एक त्याचं नेहमीचं ओझं राहतं की हे अजून राहिलं, ह्यातलं अजून राहिलं, हे अजून पुढे इतकं करण्यासारखं आहे. पुढचा पॅरेग्राफ आहे, ईश्वरानुभूतीनंतरची सेवा आणि ईश्वरानुभूतीच्या पूर्वीची सेवा यात फार अंतर आहे. गॉड रिअलायझेशन होण्याच्या आधी जी सेवा तुम्ही केली असेल ती आणि गॉड रिअलायझेशन नंतरची सेवा याच्यामध्ये खूप अंतर आहे, महद अंतर आहे. उलट पक्षी अंतिम सत्याच्या ज्ञानानंतर होणारी सेवा ही मीच्या खऱ्या स्वरूपाच्या अध्यात्मज्ञानाची स्वयंस्फूर्त अभिव्यक्ती आहे.
मी म्हणजे सेल्फ, रिअल आय. तर रिअल आय जो ईश्वर आहे त्याचं जे अध्यात्म ज्ञान आहे त्या ज्ञानाची आपल्या आप होणारी स्वयंस्फूर्त स्वतः उत्स्फूर्तपणे जी अभिव्यक्ती होते ती म्हणजे गॉड रिअलायझेशन नंतर केलेली सेवा. ती कशी उद्भवते? ती अध्यात्म ज्ञानातून आपसुकपणे उपजतपणे स्वयंस्फूर्तपणे ती उगवलेली आहे, उत्पन्न झालेली आहे. ती असं अंतिम सत्य जे आहे गॉड रिअलायझेशन आणि त्या ज्ञानानंतर त्या ज्ञानाच्या आधाराने होणारी जी सेवा आहे ह्या रिअल आयकडून, कारण त्याला माहिती आहे आय एम द गॉड, मी सर्वत्व भरून राहिलेला आहे आणि त्या जो सेवा घेतो त्याच्यामध्ये सुद्धा मीच आहे ही भावनासुद्धा त्यावेळेला असते. त्याची आध्यात्मिक गरज काय आहे ते सुद्धा त्याच वेळेला कळणार, त्याच्या आधी कळणार नाही. त्या सेवेमुळेही जगतात अत्यंत महत्त्वाचे परिणाम घडून येतात. जेव्हा आपण बघतो बाबांनी लेपर्ससाठी केलेलं कार्य, त्या एका कार्याद्वारे अख्ख्या जगाचं विश्वाच्या लेपर्सचं कार्य झालेलं आहे. बाबांनी शाळा उघडल्या, त्याद्वारे शिक्षणाचं अख्ख्या विश्वासाठी कार्य झालेलं आहे. बाबांनी दवाखाना किंवा डॉक्टरांच्याद्वारे जी काही सेवा दिली त्याद्वारे गरिबांना जे पैसे देत होते, अन्नधान्य देत होते, कपडे देत होते, त्याद्वारे संपूर्ण विश्वासाठी ती होती. सगळ्या विश्वावर त्याचे परिणाम होतात, घडून येतात. परंतु त्या सेवेमध्ये परिणामांच्या आशेची गुंतागुंत नसते. काय परिणाम होईल याची आशा नसते, ती गुंतागुंत नसते. ज्याप्रमाणे सूर्य प्रकाशतो तो आपला स्वभाव म्हणून प्रकाशतो, त्याला त्यातून काही मिळवायचे नसते, त्याला त्यातून काही मिळवायचे असते म्हणून तो प्रकाशतो असे नव्हे, त्याला काही त्यातनं मिळवायचं नसतं. त्याचप्रमाणे ईश्वर प्राप्त मनुष्य आत्मसमर्पणाचे जीवन घालवतो. ते कुठल्याही फलाच्या आशेने नव्हे तर अंतिम सत्यात गर्भित असलेल्या दिव्य जीवनाचा तो मूळ स्वभाव आहे. जसा सूर्याचा प्रकाशणं हा मूळ स्वभाव आहे तसं सद्गुरूद्वारा सेवा करणं हा त्या सद्गुरूचा जो दिव्य जीवन आहे त्या दिव्य जीवनाचा मूळ स्वभाव आहे. तो जो सेवा देतो सद्गुरू ती कुठल्याच्या फलाच्या अपेक्षेने नव्हे. तो जो आत्मसमर्पण करतो ईश्वरी अवस्थेचं, ईश्वर प्राप्त मनुष्य जो आत्मसमर्पण करतो तो त्या दिव्य जीवनाचा त्याचा मूळ स्वभाव आहे म्हणून तो करतो. जितकं स्वाभाविक सूर्याचं प्रकाशनं आहे तितकं स्वाभाविक अशा ईश्वर प्राप्त पुरुषाकडून सेवा केली जाणं स्वाभाविक आहे. त्याचं जीवन म्हणजे काहीतरी मिळण्याच्या आशेने केलेली बाह्य धडपड नव्हे, फलाच्या प्राप्तीने समृद्ध आणि संपन्न होण्याची धडपड तो करत नाही. कारण अनंततेच्या अनुभूतीने त्याच्यात परिपूर्णता आधीच आलेली असते, अधिष्ठित झालेली असते. त्याच्या सत्ता विस्ताराची अजस्र भरती, प्रचंड भरती त्याच्याच इतर जीवरूपांना हितकारक होते, फलदायक होते आणि तो इतरांची म्हणजे तो सद्गुरू ईश्वर प्राप्त मनुष्य इतरांची भौतिक आणि आध्यात्मिक स्वरूपाची खरी उन्नती करतो. भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही उन्नती करतो, परंतु त्याचा स्वतःचा आनंद हा त्याच्या अंतरंगातील ईश्वरत्वावर अधिष्ठित असतो. त्याला बाह्य गोष्टीतून आनंद मिळवायचा नसतो. त्याच्या अंतरंगात जो ईश्वर अधिष्ठापत झालेला आहे, स्थापना झालेली आहे, त्या ईश्वरत्वातूनच त्याचा स्वतःचा उपजत स्वयंभू आनंद आहे. आणि म्हणून वस्तुतः त्याचीच रूपे असलेल्या इतर लोकांच्या अपूर्णत्वामुळे, अगर दुःखामुळे त्याचा तो आनंद कमी होत नाही. इतर जे दुःखी आहेत, अपूर्ण आहेत, हे सगळे त्याचीच रूपं आहेत, पण त्याचा स्वतःचा आनंद हा स्वयंभू आहे. त्यामुळे त्यांच्या अपूर्णत्वामुळे तो कधी दुःखी होत नाही किंवा त्याची चेतना काहीतरी अप्राप्त वस्तूंच्या कल्पनेने व्यथित होत नाही. काहीतरी प्राप्त करायचं राहिलंय, शिल्लक आहे म्हणून त्याला कधी व्याकुळता येत नाही. अंतिम सत्य अनुभूतीपूर्वीची सेवा ही फायनल गॉड रिअलायझेशन आहे, त्यापूर्वीची सेवा आणि त्यानंतरची सेवा यात आकाश पाताळाचे अंतर आहे. सद्गुरूचे जीवन हे सेवेचे जीवन आहे. त्याचीच दुसरी स्वरूपे असलेल्या इतर जीवांकरता सद्गुरूचे चरित्र हे नित्य वरदान आहे. इतर जीव
हे त्या सद्गुरूचीच दुसरी रूपं आहेत आणि त्यांच्यासाठी जीवन व्यतीत करणं हे त्याचं नित्याचं वरदान आहे. परंतु सत्य अनुभूती झालेल्या मनुष्याच्या जीवनाची स्वभाव बनलेली अशी प्रकारची सेवा सत्य अनुभूती नसलेल्या लोकांच्या जीवनातील सेवेपेक्षा अवश्यम एव निराळी आणि श्रेष्ठतम असते. जय बाबा. थँक्यू बाबा. थँक्यू ऑल. थँक्यू केतकी. इथे आपलं प्रकरण 4 निस्वार्थ सेवा आपण संपवलेलं आहे. कुणाला काही विचारायचं असेल तर जरूर विचारा. शेअर करायचं, सांगायचं, बोलायचं असेल तर सांगा प्लीज. म्हणून मी थोडं, कारण शेवटचा पॅरेग्राफ इतका सुंदर नेहमी सारखाच असतो, धाराप्रवाही असतो आणि त्याचं सगळ्याचं सार आलेलं असतं की गॉड रिअलायझेशनची आधीची सेवा आणि नंतरची सेवा यात जमीन अस्मारचं अंतर आहे. कारण ती श्रेष्ठ का आहे तर ती स्वयंभू आहे, नॅचरली केलेली आहे, वेगळं काही त्यासाठी करायला लागत नाही. मी म्हणून शेवटच्या पॅरेग्राफला जास्त स्पष्टीकरण काही दिलं नाही. थोडे शब्द फक्त फोडून वाचले आणि ते आहे तसं राहू दिलं. ते खूप सुंदर आहे. तर तू कुणाला काही शेअर करायचं आहे का, काही सांगायचं आहे, विचारायचं आहे? जय बाबा. गांगर्डे सर, कुमार भैया, प्रदीप कुमार नाफडे आहेत. कठाळे काका आहेत का आज? देशपांडे भाऊ आहेत. कठाळे काका आहेत का? देशपांडे भाऊ, काय तुम्ही बोलणार का थोडंफार ह्याच्याबद्दल? हां. हां. अच्छा. जय बाबा. कठाळे काकांना काही सांगायचं आहे का? कठाळे काका, प्रदीप कुमार नाफडे, कठाळे काका. हां. तर आणि ती तुमची फॅमिली नेहमी निस्वार्थ सेवेत पुढे असते आणि आज इतके वर्ष हे लोक बाबांचं कार्य करतायत, पण ते कधी कुठे नाव, कुठे कशासाठी पुढे नसतात. हां. जय बाबा कठाळे काका. थँक्यू कुमारभाई. हां, बोला ना. आपलं 5 मिनिट. हां, 5 मिनिट वेळ आहे. तुम्ही पुन्हा त्याचं सारांशाने सांगू शकता, नेहमीसारखा सारांश. हो. हां. 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 बरोबर. अगदी अगदी छान. करेक्ट. ही संधी उपलब्ध आम्हाला करून दिली त्यांनी. जी पण सेवेची संधी आपल्याला मिळते ती संधी उपलब्ध करून दिली. हा भाव पाहिजे आणि तो भाव आला की आपोआप दुसरा भाव त्याचं निराकरण होईल. देशपांडे भाऊंना काही बोलायचं आहे. जय बाबा, बोला ना. हां. अगदी.
परफेक्ट. अगदी जय बाबा. परफेक्ट. हां हां, देशपांडे बोला. हां हां, ते जितकं सहज असतं, तुम्हाला असं म्हणायचं आहे देशपांडे भाऊंना, की ती बी आपण सहज टाकतो, त्यातनं झाड उगवतं किंवा झाड उगवावं ही अपेक्षा असते. ते जितक्या सहजतेने करतो आणि जितकं त्यात कुठलीही अपेक्षा नसते किंवा प्रसिद्धीची लालसा नसते, परत फळाचं हे नसतं. हे नाही की ते झाड आपल्याच कालावधीत मोठं होईल किंवा त्याचे आंबे आपल्याला आत्ताच खायला मिळतील, पण ते जितकं सहज असतं तितकं सहज ते कर्तव्य असावं असं देशपांडे भाऊ सांगतायत. आणि कठाळे काकांनी सांगितलं की प्रत्येक फार महत्त्वाचं. ते तर आपला अगदी हे म्हणतात हुकमी एक्का ज्याला म्हणतात हक्काचं, की कुठलेही कार्य करत असताना ते बाबांना अर्पण करणं आणि ते कार्य करत असताना सतत बाबांचं नाव घेणं, ती कार्याची संधी बाबांनी आपल्याला दिली म्हणून त्यांचेच आभार मानणं, हे केलं तर मग कर्माचं बंधन त्याच्यामधनं उत्पन्न होणार नाही. सगळ्यांचे खूप आभार. आणि आज प्रार्थना कोण म्हणणार आहे आज? मुगळे काका, अनुरंग मुगळे काका जॉईन झालेत काय? केतकी, आज केतकीची आरती बऱ्याच दिवसात आपण ऐकली नाही, ती ऐकूया. जगदीश भाऊ मुगळे काका नाही आहेत मला वाटतं, तर आपण नाफडे भाऊंना सांगूया आज प्रार्थना म्हणायला. बाळ छोटा आले त्यांच्या घरामध्ये आणि आरती तू म्हणशील. कुमार भैया प्रेयर बोल लोगे ना? हां हां, कोई नाही, काही हरकत नाही, काही हरकत नाही. हिंदीत केली, हो हिंदीत केली तरीही चालेल, मराठीतच करायला पाहिजे असं तर ना. सगळ्या हिंदी मराठी भाषिकांना हिंदीचं आहेच, अवगत आहेच आहे. चालेल. जगदीश भाऊ जाऊन नाही झाले वाटतं. हां ठीक आहे. आणि मग केतकी आरती करून घेशील तू. जय बाबा, जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. हां हो. हे असीम दया के निधि प्रभुराज, हम अपने पापों के लिए पश्चाताप करते हैं. हर एक विचार के लिए जो असत्य, अनुचित या गंदा था, हर एक बोले हुए शब्द के लिए जिसे बोलना हमें उचित न था, और हर एक कर्म के लिए जिसे करना हमें उचित न था. स्वार्थ से प्रेरित हर एक कर्म, शब्द तथा विचार के लिए, तथा द्वेष प्रेरित हर एक कर्म, शब्द और विचार के लिए, तथा हर एक कर्म तथा विचार के लिए हम पश्चाताप करते हैं. विशेषकर हर एक कामुक विचार तथा क्रिया के लिए, ऐसे हर एक वचन के लिए जिसको हमने पूरा नहीं किया, सब असत्य वचनों के लिए और सभी निंदा पाखंड विद्वाओं या लोगों के पीछे उनके दोष बताने के लिए हम अनुताप करते हैं. और खासकर दूसरों का नाश करने वाले हर एक कर्म के लिए, दूसरों को दुख देने वाले हर एक शब्द तथा कर्म के लिए, तथा दूसरों पर दुख गिरने की इच्छा करने के लिए हम अनुताप करते हैं. हे प्रभुराज, आप हम पर असीम दया करके हमारे किए हुए पापों को क्षमा कीजिए, और वैसे ही आपके मर्जी के अनुसार विचार करने में, बोलने में तथा कार्य करने में जो हमारी असमर्थता सदा रहती आई है, उसको भी क्षमा कीजिए. यही हमारी आपसे प्रार्थना है. अवतार मेहर बाबा की जय. प्रियतम परमात्मा, हमारी ऐसी सहायता कर कि हम तुझसे अधिक अधिक प्रेम करें, और अधिक और अधिक और फिर भी उससे भी अधिक प्रेम करें, जब तक कि हम तुझ में मिलकर एक हो जाने के पात्र न बन जाए. और तू हम सबकी ऐसी सहायता कर कि हम अंत अंत तक बाबा का दामन दृढ़ता से पकड़े रहे. अवतार मेहर बाबा की जय. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. 18 पुराणे
शास्त्रे साही वेदही थकले चार, तुझा थांगना कुणाला गला, महिमा देवा पार. दीन दयाळा परम कृपाळा, दीन दयाळा परम कृपाळा, हृदय मंदिरिया, वीर प्रभू आरती घ्याया, वीर प्रभू आरती घ्याया. अश्रुजलाने धुतले हे मन, अनुतापाचे वरती आसन, प्रीती भक्तीचे हे आवाहन, प्रीती भक्तीचे हे आवाहन. बसात यावर या, मिहीर प्रभू आरती घ्याया, मिहीर प्रभू आरती घ्याया. रोम रोम हा शरीरामधला धूप दीप होऊन उजळला, अवघे जीवन नैवेद्याला, अवघे जीवन नैवेद्याला, अर्पण ही काया, मिहीर प्रभू आरती घ्याया, मिहीर प्रभू आरती घ्याया. काय मागू मी कुठला हेतू, मागितल्या विन सर्व दिले तू. एक मागतो तरी परंतु, एक मागतो तरी परंतु, तुझी कृपा छाया, मिहीर प्रभू आरती घ्याया, मिहीर प्रभू आरती घ्याया. शब्द पातळी अपुरे पडती, मुक्या भावना ओठी अडती. कशी गाऊ मी तुझी आरती, कशी गाऊ मी तुझी आरती. तूच येई गावया, मिहीर प्रभू आरती घ्याया, मिहीर प्रभू आरती घ्याया. दीन दयाळा परम कृपाळा, दीन दयाळा परम कृपाळा, हृदय मंदिरिया, मिहीर प्रभू आरती घ्याया, मिहीर प्रभू आरती घ्याया. अवतार मेहर बाबा